पटकन विश्वास ठेवते लोकांवर आणि अगदीच म्हणजे असं असतं की ही व्यक्ती दिसली की कदाचित ही आपलीच आहे. स्वतः दरवर्षी म्हणते अगं, हे प्रत्येक इंटरव्ह्यूला हे म्हटलेलं आहे मी की स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष देणं ही सवय लावून घ्यायची आहे, पण ती होतच नाही. कुठल्याच प्रकारचं टेन्शन घेऊ नका, डिप्रेशन घेऊ नका. सगळं छान होणार आहे आणि जे होतं ते सगळं चांगल्यासाठीच होतं. नमस्कार, मी अंकिता शिंदे. इट्स मज्जामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. लक्ष्मी निवास या मालिकेच्या सेटवर आहे आणि माझ्यासोबत आहे तुमची लाडकी दिव्या म्हणजेच जान्हवी. कशी आहेस? हॅलो, मस्त मज्जेत. सो दिव्या, न्यू इयरचा एक रॅपिड फायर आहे, पण त्याआधी तुला सांगायचं की 2024 हे वर्ष दिव्यासाठी कसं होतं? कमाल होतं, मस्त होतं. खूप वेगळ्या वेगळ्या गोष्टी आयुष्यात घडल्या, कामाच्या बाबतीत, पर्सनल लाईफमध्ये. पण ओव्हरऑल छान गेलं हे वर्ष आणि येणारं प्रत्येक वर्ष माझंही आणि तुम्हा प्रेक्षकांचंही छान जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. पहिलाच प्रश्न असा आहे की न्यू इयरमध्ये एक नवीन सवय स्वतःला लावून घ्यायची असेल तर ती कोणती असेल? स्वतः दरवर्षी म्हणते अगं, हे प्रत्येक इंटरव्ह्यूला हे म्हटलेलं आहे मी की स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष देणं ही सवय लावून घ्यायची आहे, पण ती होतच नाही. खूप आणि फार चुकीचं आहे हे. म्हणजे मी करते आणि माझा कम्प्लिटली विरोध आहे या गोष्टीला की तुमची हेल्थ ही सगळ्यात महत्त्वाची आहे. हेल्थ कम फर्स्ट. सो प्लीज त्या गोष्टीकडे लक्ष द्या आणि आय होप येणाऱ्या वर्षापासून मीही स्वतः ही सवय लावून घेईन आणि त्याची खरंच आता गरज वाटते मला. नेक्स्ट आहे 2024 मध्ये राहून गेलेली एक गोष्ट यावर्षी अचीव्ह करायची किंवा ती गोष्ट पूर्ण करायची. जे गेल्या वर्षी म्हटलं होतं तेच उत्तर यावर्षीही देईन. ड्रायव्हिंग शिकत होते, पण अगेन शिकता शिकता पुन्हा कामांमुळे त्या गोष्टी सगळ्या जुळून नाही आल्या. सो ती राहिली आहे. बट आय विश मी 2025 मध्ये प्रॉपर ड्रायव्हिंग शिकेन आणि मी गाडी चालवेन. 2025 साठी काही मंत्र आहे का? लिव्ह हेल्दी लाईफ. कुठल्याच प्रकारचं टेन्शन घेऊ नका, डिप्रेशन घेऊ नका. सगळं छान होणार आहे आणि जे होतं ते सगळं चांगल्यासाठीच होतं. हा विचार डोक्यात ठेवून पुढे मूव्ह ऑन करा. दॅट्स इट. खूप छान मंत्र आहे बाय द वे. दिव्या, ॲज अन ॲक्टर 2025 कडे कसं पाहतेस आणि काय करायची इच्छा आहे? ॲक्टर म्हणून कोणते वेगळे अजून रोल्स वेगळ्या माध्यमांद्वारे तुला ट्राय करायला आवडते? इच्छा तर खूप आहे. म्हणजे जसं की आता लक्ष्मी निवासपासून मी श्री गणेशा केला आहे, कारण आधी ज्या भूमिकांद्वारे तुमच्या भेटीला आले त्याच्या कम्प्लिटली वेगळी असणारी भूमिका तुमच्या समोर घेऊन आली आहे मी. पण त्याचबरोबर इच्छा तर बऱ्याच आहे, फक्त मालिका नाही तर फिल्म किंवा वेब सिरीज या गोष्टींसाठी प्रयत्न करायचे आहेत. सो लेट्स होप अशा काही गोष्टी होतील. आम्हालाही आवडेल दिव्याला अशा आत्ताची भूमिका आहे तशा वेगवेगळ्या भूमिकांमध्ये पाहण्यासाठी. 2024 मध्ये केलेली एक गोष्ट जी 2025 मध्ये रिपीट नाही करायची. पटकन विश्वास ठेवते लोकांवर आणि अगदीच म्हणजे असं असतं की ही व्यक्ती दिसली की कदाचित ही आपलीच आहे आणि तो भोळा भाबडा विश्वास जो टाकते तो जरा त्या गोष्टीचा विचार करायला हवा. 2025 साठी काही ड्रीम डेस्टिनेशन आहे का की या ठिकाणाला भेट द्यायची आहे? बरंच आहे आणि खरं तर खूप ठिकाणी जायची इच्छाही आहे, पण अगेन बिकॉज ऑफ शूटिंग आणि सगळ्याच गोष्टी ते कितपत पूर्ण होईल माहीत नाही. पण अशा बऱ्याच आहेत. जसं की मी खरं तर कित्येक वर्ष मी कुठे बाहेर गेलेच नाही आहे, तर मला इंडियामध्येही बऱ्याच ठिकाणी जायचं आहे आणि आउट ऑफ इंडियाही बऱ्याच ठिकाणी जायचं आहे. म्हणजे खूप मोठी लिस्ट आहे. 2025 साठी दिव्याचा काही संकल्प आहे का? संकल्प असं की खूप काम करायचं आहे. ऑफकोर्स स्वतःच्या, जसं मी पहिलाही म्हटलं की स्वतःच्या हेल्थकडे लक्ष द्यायचं आहे, पण त्याचबरोबर असेच जसं आता जान्हवी हे कॅरेक्टर प्ले करते लक्ष्मी निवासमध्ये, त्याच प्रकारे असं वेगळ्या वेगळ्या पठडीतले कॅरेक्टर्स करायला मिळावेत अशी इच्छा आहे. पुन्हा एकदा दिव्याची इच्छा पूर्ण हो, कारण आम्हाला आवडते तिला वेगळ्या भूमिकेत पाहण्यासाठी. दिव्या, थँक्यू सो मच. खूप छान वाटलं तुझ्याशी गप्पा म्हणून. बऱ्याच दिवसांनी आपण भेटलो, पण जाता जाता प्रेक्षकांना काही सांगायचं का? प्रेक्षकांना एवढंच सांगेन की येणाऱ्या वर्षाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि लक्ष्मी निवास ही मालिका आमची सुरू झाली आहे 23 डिसेंबरपासून झी मराठीवर दररोज. आणि ही फक्त मालिका नाही आहे तर महामालिका आहे. दररोज 1 तासाचा भाग तुम्हाला बघायला मिळणार आहे, तर पाहायला विसरू नका लक्ष्मी निवास दररोज संध्याकाळी 8 वाजता फक्त आपल्या झी मराठीवर.
मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.